कोल्हापूर जिल्ह्यात प्रथमच आयोजित ज्योती संमेलनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विलासराव जाधव यांचे उज्ज्वल ज्योतिष मार्गदर्शन केंद्र, वेदिया ग्राफिक्स, अखिल भारतीय हिंदू महासभा व वैदिक सनातनी ट्रस्ट यांनी आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या शुभप्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. स्वामी विवेकानंद यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. ज्योतिषाचार्य विलासराव जाधव यांनी आपल्या भाषणाने या कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी त्यांनी सांगितलं की ज्योतिषशास्त्रामध्ये प्रमुख या 12 स्थानामध्ये आपण जन्मलो त्यावेळीचे नातेवाईक, मित्र, परिवार तसेच पही पाहुणे यांची सुद्धा या कुंडलीमध्ये प्रभावशाली स्थाने असतात. त्यामुळे सासूची सेवा किंवा मित्राची सेवा केल्याने सुद्धा एखादा नवग्रहापैकी एक ग्रह दूषित असेल तर तो सुधारतो असा शास्त्र सिद्धांत आहे. त्यामुळे मरेपर्यंत आपण सर्व ओळखीचे पाहुणे, मित्रपरिवार यांना न दुखावता जीवन सुधारण्याचा प्रयत्न करावा असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विजयानंद पाटील यांनी सांगितले की माणसाच्या जीवनामध्ये नवग्रहांचे शास्त्रोक्त व विधियुक्त असे स्थान आहे. जर माणूस जन्माच्या वेळी त्याचे ग्रह मरेपर्यंत फळ देत नाहीत हा सिद्धांत आहे. कारण त्या जन्मणाऱ्या बाळाचं वजन 6 पाऊंड असते. मग आयुष्यभर ते बाळ 6 पाऊंडाचे राहत नाही. मग ते नक्षत्र किंवा ग्रह त्याला वाईट फळे, चांगली फळं कसं देईल? असंही ते यावेळी म्हणाले.